पंढरपूर ते मोहोळ पालखी मार्गाच्या कामात 1400 कोटींचा गैरव्यवहार. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांचा गंभीर आरोप. भाजप पदाधिकारी रमेश मानेंना भूसंपादनाचा 4 वेळा लाभ मिळाला असाही दावा. मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी अटकेतील शीतल तेजवानीची आज पोलीस कोठडी संपणार. आर्थिक गुन्हे शाखेनं अटक केल्यानंतर पुणे सत्र न्यायालयाकडनं कोठडी. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडनं एनडीएच्या सर्व खासदारांना आज रात्री जेवणाचं निमंत्रण. सर्व खासदारांना पंतप्रधान मार्गदर्शन करण्याची शक्यता. मनसे नेते संदीप देशपांडेंनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेतली. पीडब्ल्यूडीमध्ये भ्रष्टाचाराचे देशपांडेंचे आरोप. कारवाई करण्याची मागणी. बच्चू कडू विरोधातील अजामीनपात्र वॉरंट नागपूर सेशन कोर्टाकडून रद्द. नागपुरातील आमदार निवासात 2020 साली केलेल्या आंदोलन प्रकरणात दिलासा. तानाजी सावंतांचे पुत्र पुणे पालिकेसाठी भाजपमधनं निवडणूक लढण्यास इच्छुक. गोपनीय पद्धतीनं गिरिराज सावंतांचा इच्छुक म्हणून अर्ज. सूत्रांची माहिती. बंडू आंदेकरचा तुरुंगातून निवडणूक लढण्यासाठी अर्ज. नियमानुसार निवडणूक लढवण्यास विशेष मोका कोर्टाची परवानगी. आयुष कोमकर हत्या प्रकरणात बंडू आंदेकर अटकेत. दिशा सलियान प्रकरणात हायकोर्टात आज सुनावणी. याचिकाकर्ते सतीश सालियान यांचं स्टेटमेंट 3 ते 4 वेळा घेण्याची गरज का पडली? स्टेटमेंटची कॉपी त्यांना अद्याप का दिली नाही? हायकोर्टाचा सवाल. मराठा समाजाच्या एससीबीसी आरक्षणाच्या वैधतेबाबत आज हायकोर्टात सुनावणी. 10% आरक्षणाच्या वैधतेबाबत याचिकेवर दुपारी 3 वाजता होणार सुनावणी. भिवंडीतल्या पडघ्याबरोबरच महाराष्ट्रातल्या आणखी काही भागात एटीएस आणि ईडीचे छापे. बोरिवली गावातील 30 घरांसह दिल्ली आणि उत्तर प्रदेशात छापेमारी. 39